आज तारीख झाली अंबाजोगाई कोर्टामध्ये आणि धनंजयच्या वकिलांनी से दाखल केलेला आहे आणि पुढची तारीख 4 तारीख आहे, 4 एप्रिल. तर 4 तारखेपासून सुनावणीला खरी सुरुवात होईल. आपण पाहिलं तर धनंजय मुंडे यांचा आरोप केला होता, पंकजा मुंडे आरोप केला होता किंवा ही जमीन प्रकरण आमच्या कमी पैशामध्ये लाटली गेलेली आहे. काय नेमकं प्रकरण आहे? त्यांनी फ्रॉड रजिस्ट्री लावून घेतली माझ्याकडनं, धाक दाखवून. पहिले गोड बोलून मला इथे अनुसूया हॉटेलमध्ये बोलवलं आणि सांगितलं की आम्ही तुमची जागा आहे इथे आणि तुम्हाला आम्ही मिळवून देतो. आणि फ्रॉड सही करून ती प्रवीण महाजनांच्या नावे असलेली जागा माझी फ्रॉड सही करून त्यांनी आमच्या तिघांच्या नावावर केली, माझ्या आणि माझ्या 2 मुलांच्या नावावर. आणि मग त्यानंतर म्हणजे मला त्यांनी विचार करायला, बोलायला कशालाच वेळ दिला नाही. आणि लगेच त्यांनी सांगितलं की आम्ही शासनाकडे पण तुमची जमीन आहे तर त्याचेसुद्धा मुआवजा म्हणजे जो अवॉर्ड मिळतो तो पण आम्ही तुम्हाला मिळवून देतो. पण शासनाकडनं मला कुठलंही लेटर आलेलं नव्हतं आणि मला कुठलीही सूचना नव्हती. त्याच्यामुळे ह्यांनी सांगितल्यामुळे मला ते 26 गुंठे जे माझे राज्य महामार्गामध्ये गेलेले आहेत त्याचे त्यांनी मला अवॉर्ड मिळवून दिला. आणि तो ऑनलाईन असल्यामुळे त्याच्यात त्यांनी फसवणूक केली नाही, पण तो अवॉर्ड अपेक्षेपेक्षा खूप कमी आहे. त्याच्यातही याचा राजकीय दबाव असेल असं मला नक्की वाटतं. आणि 36.50 आरची जमीन आहे माझी, तर त्या जमिनीमध्ये ह्याने फ्रॉड रजिस्ट्री लावली. मला सांगा, त्याच्या रजिस्ट्रीच्या पेपरमध्ये नंतर मला कळलं, म्हणजे माझ्या हातात जेव्हा पेपर